आपणा सर्वांना माझा नमस्कार. आपण ज्ञानेश्वरीच्या म्हणजेच भगवद्गीतेच्या प्रवचनामध्ये सध्या आहोत आणि आपण सध्या अध्याय 16वा दैव असुर संपत्ती भागयोग असा अध्याय आपण सध्या बघतो आहोत. आणि या अध्यायामध्ये आतापर्यंत आपण 13 श्लोक पाहिलेले आहेत आणि 13 श्लोकांचं हे ज्ञानेश्वर माऊलींनी निरूपण केलेलं आहे. ते साधारणपणे 351 ओव्यांमध्ये केलेलं आहे. 13 श्लोकांना 351 ओव्या. आज आता आपण 14वा श्लोक बघणार आहोत. तर याच्यापूर्वी म्हणजे मागच्या वेळेस आपण असं पाहिलं होतं की जे आसुरी संपत्ती असलेले लोक असतात, म्हणजे आसुरी गुण ज्यांच्यामध्ये आहेत, ते लोक कसे वागतात, कसे बोलतात, याचं माऊलींनी निरूपण केलेलं होतं. आणि 14व्या श्लोकामध्ये ते त्याबद्दल आपल्याला पुनश्च माऊली सांगतात. आपण प्रथम भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो श्लोक सांगितला तो आपण घेऊया. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हा शत्रू मी मारला, आणखीन दुसरेही मारे. मी ईश्वर आहे, मीच भोगणारा, मी सिद्ध, मीच बलाढ्य आणि मीच. म्हणजे आसुरी संपत्ती असलेला माणूस असतो हा एक एक मनोरथ करतो, एक एक गोष्टी रचतो आणि तो असं म्हणतो की त्याला अहम आलेला असतो, अहंकार आलेला असतो, द्रव्य संपत्ती त्याकडे खूप आलेली असते, खूप बलाढ्य असतो तो आणि त्याला वाटतं की सारं मी करतो. आणि तो हे मानत नसतो की देव आहे, ईश्वर आहे, हे त्याला मान्य नसतं. आणि तो स्वतःच्या देहालाच स्वतः समजत असतो, पण देहाच्या आतमध्ये आत्मा आहे आणि परमात्मा हे करून घेतो त्याला मान्य नसतं. म्हणून तो अहंकारने काय म्हणतो, असं म्हणतो की हा शत्रू मी मारला, आणखीनही दुसऱ्यांना मी मारेन, मी स्वतःच ईश्वर आहे, मीच भोगणार आहे, मीच सिद्ध आहे आणि मीच बलाढ्य आणि सुखी, असं त्याला अहंकार आलेला असतो. तर या आसुरी माणसाला बद्दल आता माऊली काय म्हणतात ते आपण माऊली म्हणतात, मी मारले ते वैरी काहीच नाही, याच्यापेक्षा बलाढ्य वैरी मारणार आहे. मी या जगात माझी कीर्ती होईल, नावलौकिक दुमदुमत राहील. म्हणजे एखाद्या आसुरी संपत्ती असलेल्या माणसाला असं होतं की त्याला यश येतं छोट्याशा गोष्टीमध्ये आणि ते चुकीच्या मार्गाने त्यांनी यश मिळवलेलं असतं. आपण असे खूप लोक समाजामध्ये बघतो की चुकीच्या मार्गाने पैसा, संपत्ती, सत्ता ही त्यांनी मिळवलेली असते. त्यांना असं वाटत असतं की त्यांनी केलं ते बरोबर आहे. पण जोपर्यंत गैरमार्गामध्ये अडथळे येत नाही तोपर्यंत माणसाला असं वाटतं की तो बरोबर आहे, अशी माणसाची धारणा असते. जसं एखादा माणूस चोरी करून पैसे कमवायला लागला तर जोपर्यंत पकडला जात नाही त्याला वाटतं त्याचा रस्ता योग्यच आहे, तो करतो ते बरोबरच आहे, माझ्यासारखा मीच आहे. त्याला अहंकार येत जातो. तसं या माणसाला अहंकार येतो आणि तो म्हणतो की मी एका माणसाला जो माझा शत्रू झाला, माझ्या विरोधात गेला, त्याला मी मारलं, मी इतरांनाही मारेन, माझ्यासारखा बलाढ्य मीच आहे आणि माझ्या अशा रीतीने लोक मला घाबरतील आणि माझा नावलौकिक दुमदुमत राहील. साधारणपणे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांचं काय असतं माहितीये का, की त्यांना माहिती असतं आपण दम दिला की समोरचा माणूस घाबरतो. सर्वसामान्य माणूस दम देण्याला घाबरत असतो आणि मग त्यामुळे ते काय करतात, हा घाबरतो ना, मग दम द्यायचा लोकांना. सामान्य माणूस काय म्हणतो, मध्यमवर्गीय, आणि मी पोलीस स्टेशनमध्ये जाणार नाही, मी तक्रार करणार नाही, मी समाजातल्या 4 लोकांना सांगणार नाही, असं करून तो घाबरून राहायला लागला तर हे अजून शिरजोर होतात. पुढे माऊली म्हणतात, जे माझे कामकरी बनतील त्यांच्याशिवाय अन्य लोकांना ठार मारेल. एकंदरीत चराचराचा ईश्वर म्हणतात तो मीच आहे. मी ते असं म्हणतात की जे माझे काम ऐकतील, मला मान सन्मान देतील, ते लोक ठीक आहेत. जे मला देणार नाही त्यांना मी ठार मारेन. आणि या सृष्टीचा ईश्वर मीच आहे, मलाच लोकांनी भजलं पाहिजे, मलाच माझंच पूजन केलं पाहिजे, अशी त्यांची धारणा असते. ना अशी धारणा असते मी मी मी, ही फार वाईट असते ना. मीपणा आला की माणसाचा अधपात झालाच म्हणून समजायचं. पुढे ते म्हणतात, मी या मृत्यू लोकाचा राजा आहे, सर्व सुखाचे स्थान मीच आहे, म्हणून मला पाहून, माझे ऐश्वर पाहून इंद्र देखील फोल ठरेल. मी कसं आहे की मी या मृत्यू लोक म्हणजे पृथ्वीचा राजा मीच आहे, इंद्र देखील माझा ऐश्वर पाहून फोल ठरेल आणि माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही, सगळ्या सुखांचं स्थान मीच आहे. तर इंद्र ही काय संकल्पना, इंद्र हे खरं म्हणजे एक पद आहे. तिथे इंद्र याचा उल्लेख आला. इंद्र एक पद आहे, म्हणजे जसं पृथ्वी हा एक लोक आहे तसं इंद्रलोक जो आहे तिथे इंद्र नावाचं एक पद आहे. हे पद कोणाला मिळतं,
जे धर्माचं पालन करतात त्या लोकांना ते पद मिळतं. एखादा राजा असेल त्यांनी धर्माचं पालन करून, कारण राजा हा जनरली विष्णूंचा अंश असतो असं मानलं गेलेलं आहे. तर जे धर्माचं पालन करून राज्य चालवतात, योग्य तो कर घेतात, सगळ्या जनतेला सांभाळतात, स्वतःच्या सुखाकरता जनतेची संपत्ती वापरत नाही, असे बरेच नियम आहेत ते. आणि जे पराक्रमी असतात, स्वतःचं तप असतं, साधना असते, स्वतः केलेले यज्ञ असतात, असे लोक इंद्रपदाला असतात. आणि इंद्रपदाला गेल्यानंतर त्यांनी परत तिथे पण चांगलं काम करायचं. पण बऱ्याच वेळा असं दिसतं की इंद्रपदाला गेलेले लोक हे खाली घसरतात, अहंकार आल्यावरती, वासनेच्या बळावरती खाली घसरतात. त्याची काही उदाहरणं पूर्वी आपण पाहिले. पुढे माऊलींनी ज्ञानेश्वरीचं निरूपण करताना काही ती उदाहरणं दिली, ती बघण्यात येतील आपल्या. तर हा अहंकारी माणूस काय म्हणतो की तो इंद्र देखील माझ्या समोर फोल आहे, त्याचं काय घेऊन बसला. एखाद्या छोट्या गल्लीमध्ये असतो कोणीतरी, एखादा राजकीय पुढारी असतो किंवा एखादा बिझनेसमॅन असतो किंवा एखाद्या गव्हर्नमेंट अधिकारी, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये अधिकारी असतो, एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये, पण त्याला अहंकार आलेला असतो, तामसवृत्ती वाढलेली असते आणि म्हणून माणसामध्ये असा भाव निर्माण होतो. पुढे ते म्हणतात की असा माणूस काय म्हणतो, मी अंतःकरणाने, मुखाने आणि देहाने करीन ते का आणि कसे होणार नाही, याची आज्ञा सिद्ध होत आहे असा माझ्याशिवाय दुसरा कुठे. म्हणजे मी माझ्या अंतःकरणाने जे ठरवेल किंवा मी मुखाने जे बोलेल किंवा माझ्या देहाने ज्या कृती लोकांना दिसतील ते होणारच होणार आहे. माझ्याशिवाय इथे कोणी नाहीये. मला सगळ्यांनी मान दिलाच पाहिजे. माझ्यासारखा सिद्ध कोणीच नाही आणि माझ्यासारखा दुसरा कुठे मिळणार नाही. आता सिद्ध ही एक वेगळी संकल्पना आहे, पण लोक स्वतःला सिद्ध समजायला लागतात. अलग लक्षात, की लोक स्वतःलाच सिद्ध समजायला लागतात आणि ते अहंकारयुक्त होतात. पुढे त्यांचं, या महाभागाशी जोपर्यंत गाठ पडली नाही तोपर्यंतच काळाने आपल्या बळाचा तोरा मिरवा. खरोखर संपूर्ण सुखाचा राशी मी आहे. अशी लोक आपल्या लाईफमध्ये नाही भेटलेली बरी असं माऊली म्हणतात आपल्याला. अलग लक्षात, पण त्या लोकांनी तो गुण टाकला पाहिजे असं त्यांचं खरं सांगणं आहे. त्या अहंकार हे काही योग्य नाहीये आणि अशा संपूर्ण सुखाची राशी माझ्याकडेच आहे, माझ्याकडे जे ते कोणाकडेही नाहीये असा या माणसाला अहंकारलेला असतो. तर याच्या विरुद्ध एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. असा अहंकार असण्याला काही अर्थ आहे का? काही अर्थ नाही. म्हणजे एकदम टोकाचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, चांगलं आणि टोकाचं उदाहरण सांगतो, की जेव्हा संपत्ती येते, पैसा येतो किंवा अधिकार येतात किंवा साधनेमधून काही गोष्टी आपल्याला मिळतात, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये किंवा चांगली सून आली, मुलांना चांगली नोकरी लागली, चांगलं घर झालं, गाडी बंगला आला, सगळं चांगलं चालेल, अशा वेळी माणसाने नम्र व्हायला, कुठल्याही यशानंतर माणसाने नम्र व्हायला पाहिजे. आणि नम्रपणा हाच खरा गुण असतो आणि अशा माणसाने सेवाभावी व्हायला पाहिजे. म्हणजे मग त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये टिकतात. तर लाहिरी महाशय जे आहे, जे होऊन गेले, तर लाहिरी महाशय महावतार बाबाजींचे शिष्य होते. लाहिरी महाशयांनी फार मोठं काम केलं अध्यात्माचं, आपण सर्वजण जाणतोच आहोत. आणि त्यांचे जे गुरु महावतार बाबाजी महाराज, त्यांचं आज असं म्हटलं जातं की आजच्या तारखेला साधारण 2000 पेक्षा त्यांचं जास्त वय आहे. 2010 किंवा 2015 त्यांचं वय आहे. असं यांनी, महावतार बाबाजी महाराजांनी लाहिरी महाशयांना हिमालयामध्ये बोलवून घेतलं. हे पोस्ट खात्यामध्ये नोकरीला होते आणि त्यांना असे तार आले की तुमची बदली झाली. ती हिमालयामध्ये, हिमालयाच्या पायथ्याशी शहर तिथे त्यांची म्हणून ते गेले. तिथे सुट्टीच्या दिवशी ते हिमालयात फिरायला गेले. त्यांना कोणीतरी हाक मारली, पहिल्या मागच्या जन्मातल्या नाव आणि आताच्या नाव, आणि ती यांनी मारली होती महावतार बाबाजी. वर चढत गेले आणि मग त्यांना कळालं तर आपल्याला कोणीतरी बोलवत आहे. आणि तुम्ही ती घटना वाचली असते, मी तुम्हाला सांगत नाही, ती अद्भुत घटना आहे. का तुम्ही ऐकली आणि वाचलेली आहे का तुम्ही सगळ्यांनी? कोणी काही बोलत नाही. तर त्यांनी लाहिरी महाशयांना बोलवलं. ते म्हणाले, लाहिरी तू विसरलास का मला? मागच्या जन्मी आपण भेटलो होतो, तुला दीक्षा दिली होती, या जन्मामध्ये मी तुझी वाट बघत होतो. तो जन्म झाल्यापासून तू शिष्य म्हणून, माझा शिष्य म्हणून मी तुझी वाट बघत होतो. आणि हे म्हणे मला काय करायचंय? ते म्हणे चल, तुझी जी गुफा होती तिथे तू साधना करायचा, तिथे मी तुला घेऊन जातो. ते एका गुफेमध्ये हिमालयातल्या राणीखेतला त्यांना घेऊन गेले, राणीखेतच्या वर.
आणि त्या गुफेमध्ये तिथे एक कमंडूल होतं, एक आसन होतं. हे असणार हो म्हणे, मला आठवतंय म्हणे हे आसन. त्यांनी त्यांच्या कपाळाला हात लावला, त्यांनाच आठवायला लागलं. इथे बसत होतो, मी इथे आलेलो आहे. आणि मग ते म्हणाले, परत मला दीक्षा द्यायची. आणि मग त्यांनी सांगितलं, की मी तुला नक्की दीक्षा देईन म्हणाले आता. आणि मग त्यांना जेवणा-खावणाची त्यांनी व्यवस्था केली. त्यांचे शिष्य परिवार पण होते, अवतार बाबाजी महाराजांचे. मग रात्री हे त्याला म्हणाले, की "अरे, तुझ्या काही इच्छा अपूर्ण राहिलेल्या आहेत मागच्या जन्मात. तर तुला राजवाड्यामध्ये राहायची फार मोठी इच्छा होती. ती जरा अपूर्ण राहील. तर तू फिरून ये." तू फिरून आल्यावर तू बघता तिथे हिमालयामध्ये एक राजवाडा तयार झालेला होता. 5 माणक्यांनी मांडवलेला. प्रचंड मोठा. त्या शिष्यांना घ्यायला आला. "चल," म्हणे, "आपण बघतो ते एक राजवाडा आहे समोर." आणि त्या राजवाड्यामध्ये ते त्याला घेऊन गेले. आणि एका सिंहासनावरती तर बाबाजी महाराज बसलेले होते. एका खोलीमध्ये नेऊन त्यांनी त्यांना दीक्षा दिली. ते म्हणाले, "दुसऱ्या राजवाड्यामध्ये राहा." आणि दीक्षा दिल्यानंतर पुढे त्यांना दुसऱ्या दिवशी ते राजवाडा त्यांनी नाहीसा केला मग परत. त्यांना कळेना त्यांनी असं कसं काय केलं बा. तर त्यांना काही शक्य होतं. म्हणजे पृथ्वीतल्या काही इतर ठिकाणाहून त्यांनी आणून घेतले. त्याच्यापासून राजवाडा बनवला. ते माणिक मोती बनवले. काम झाल्यावर परत ते तिकडचे तिकडे नेऊन ठेवले. आलं का लक्षात? असं त्यांनी ते प्रत्यक्षामध्ये केलं. आता ते मग त्याला म्हणाले, की "आता तू समाधी लाव" म्हणे. त्याने त्याच्या कपाळावरती टिचकी मारली आणि समाधीमध्ये 7 दिवस हे निर्विकल्प समाधी बनली. किती 7 दिवस. मग त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आणि मग यांनी त्यांना सांगितलं, की "लाहिरी, आता तू खाली जा. तुझी बदली मी घरून आणलेली होती. तुझ्या ऑफिसमध्ये परत एक टेलिग्राम येईल" म्हणे. "आणि तो टेलिग्राम असेल, की तुझी परत मूळ गावी बदली झाली. तू वाराणसीला जाशील तुझ्या मूळ गावी आणि तिथे तू तिथेच काम करशील. तुझी ही सर्व्हिस तर चालू राहील. परंतु तू अनेक लोकांना त्या क्रियायोगाची दीक्षा देशील मग. आणि तुला ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी तू माझी आठवण काढ. हजर असेल मग." आणि मग हे म्हणाले, "मला जायची इच्छाच होती." आता एवढे मोठे गुरु भेटल्यावरती कोणाची जायची इच्छा होती? त्या माणसाला कशाला संसाराचा मोह राहील सांगा नाही. मला अशा ठिकाणी बसल्यावर माणूस कसा ते नाही. ते प्रारब्धामध्ये तुला संसारामध्ये राहून शिकवायचं आहे. ते संसारात राहून पण माणसाला परमेश्वराची प्राप्ती होते आणि संसार पण नीट करतायत. हे करण्याकरता तुला संसारी बनवलेलं आहे हे तू लक्षात घे. ते म्हणा, "तुमची जी आज्ञा आहे ती मी पाळेन." आणि मग तिथून खाली आले. आपल्यातल्या सर्वोच्च ठिकाणी गेले. नंतर येताना त्या गावामध्ये गेले आणि त्या गावामध्ये त्यांच्या एका ओळखीच्या लोकांकडे ते उतरले होते. त्यांनी सगळा अनुभव सांगितला. त्या त्यांच्या घरी उतरले होते. त्या घरातल्या लोकांना त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांना पण त्यांनी आपले अनुभव सांगितले. बा असं काही कोणी सिद्धपुरुष असेल असा आम्ही विश्वासच करत नाही म्हणे. म्हणजे असं कसं काय? ते म्हणावं, खरोखर आहे, माझे ते गुरु आहेत आणि ते कुठे पण येऊ शकतात, कधी पण प्रकट होऊ शकतात. त्यातले काही जण विश्वासच ठेवायला तयार. ते म्हणते, "मला थोडा वेळ द्या." त्या खोलीमध्ये गेल्याने मी ध्यान लावलं. आणि ते म्हणाले, की "हे लोक तर विश्वास ठेवत नाही बाबाजी माझ्यावर. त्यांचा विश्वास बसावा म्हणून तुम्ही या" म्हणाले. "अशी मी तुम्हाला प्रार्थना करतो." आणि मग ते बाबाजी त्यांना म्हणाले, त्यांना संदेश आला, की "मी येतो." आणि मग त्या रूममध्ये महावतार बाबाजी एक असा प्रकाश आला. त्या प्रकाशातून महावतार बाबाजी महाराज प्रकट झाले. आणि मग सगळे आले आणि त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं. आणि आता यांना अजून खात्री पटावी म्हणून महावतार बाबाजी महाराजांनी एक आज्ञा दिली, की शिरा बनवा म्हणून. त्या घरातल्या बाईने शिरा बनवला प्रसाद. सगळ्यांनी खाल्ला आणि यांनी मग सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली. ज्या लोकांनी आक्षेप घेतला होता ते एकदम शर्मिंदे होऊन गेले. त्याने आम्हाला माफ करा आणि आम्हाला पण दीक्षा द्या तुम्ही असं. आणि मग महावतार बाबाजी महाराज यांना म्हणाले, की "आता मी परत माझ्या स्थानी निघून जातो. तुला क्षुल्लक कारणाकरता मला बोलवलं होतं. आता मी तुझ्या इच्छेनुसार येणार नाही. मला जर कळालं की तुझी इच्छा योग्य तरच मी येईल" म्हणाले. आता ते पुढे बऱ्याच वेळा आले. त्यांनी डायरी माशांकडून फार अफाट आणि प्रचंड असं काम करून घेतलेलं आहे. याची कल्पना पण आपण करू शकत नाही. म्हणजे तुम्ही जर कधी काशीला गेलात, काशी विश्वेश्वराच्या दर्शनात, म्हणजे अशी फार अद्भुत गोष्टी होती. ज्या वाड्यामध्ये लाहिरी मासे राहायचे, त्या वाड्यामध्ये जिथे त्यांनी ध्यानाचे वर्ग घेतले, ती जी जागा तिथे जाऊन जरूर तुम्ही ध्यान करा असं तुम्हाला सांगतो. काशी विश्वेश्वराचं दर्शन तिथे जाऊन जरूर तुम्ही ध्यान करा. अतिशय पवित्र जागा आहे ती.
आणि पुढे मग लाहिरी माशे वाराणसीला आले. त्यांनी आपलं कार्य चालू केलं. सर्व्हिस करता करता त्यांनी अफाट कार्य केलं. पण एकदा ते अलाहाबादच्या कुंभमेळ्यामध्ये गेले होते. मी का तुम्हाला सांगतो त्याचा तुम्हाला संदर्भ लागेल. त्या कुंभमेळ्यामध्ये गेले ते, तसं तर नाशिकला कुंभमेळा होते तुम्हाला माहिती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये खरे आणि चांगले साधू तर येतातच येतात, खोटे पण येतात. आपल्या खऱ्या आणि पोचलेल्या साधूंचं दर्शन घ्यायचं असतं. आपली तशी मनोकामना असेल तर ती सिद्ध पण होते. आणि तुम्हाला सगळ्यांना मी आमंत्रण पण देतो, तुम्ही नाशिकला कुंभमेळ्याला जरूर या, असं मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देतो. आपण सगळेजण त्या विशेषतः ज्या तिथी असतात त्यावेळेस आपण सगळेजण जाऊया. रामकुंडाच्या पवित्र पाण्यामध्ये आपण सगळेजण स्नान पण करूया. तर हे अलाहाबादच्या कुंभमेळ्यामध्ये गेले आणि ते आपल्या गुरूंना शोधत नाही, गुरु कुठे दिसतात का असं. गुरूंचं दर्शन नाही. एका ठिकाणी त्यांनी पाहिलं तर त्यांचे गुरु एका साधू पुरुषाचे पाय धुतो. आणि त्याला माहिती आपले गुरु किती महान आहेत, 2000 वर्षापासून आहेत ते. आणि त्यांना साक्षात श्रीकृष्ण पण म्हणतात काही. ते त्यांच्याजवळ गेले, म्हणाले लाहिरी महाराज, गुरु महाराज तुम्ही काय करताय काय म्हणे, काय चाललंय काय म्हणे तुमचं. यांना असं म्हणायचं होतं, कोणाचे पाय धुतायत बस, तुम्ही तर सर्वश्रेष्ठ अशा, तर तुम्ही काय पाय धुतायत. मग ते म्हणा, अरे लाहिरी तुझ्या लक्षात येईल तेव्हा ही एक अशी गोष्ट आहे याच्यामुळे आपल्यामध्ये नम्रता निर्माण होते, आपल्यामध्ये सौजन्य निर्माण होते आणि सेवेमुळेच जीवन बदलत आहे. तर सेवाही करायला पाहिजे. जो ताठ राहतो तो तुटतो आणि जो नम्र राहतो तो पुढे जातो. तर सेवा ही नम्रतेचं प्रतीक. इथे माऊलींनी काय सांगितलं आपल्याला, की जे लोक ताठ राहतात, मी 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 करतात, त्यांचं ते निघून जात. अलग लक्षात आपल्याला मिळालेल्या यशाचं, आपल्याला मिळालेल्या संपत्तीचं तर गुरूंना सांगणं ठीक आहे, पण गुरूंपासून काही लपू नये असं भगवान शंकरांनी गीतेला पार्वतीला गीतेमध्ये सांगितलेलं आहे. पण अदरवाईज आपण फार स्वतःचं कौतुक करणं योग्य नसतं असं मला तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून इथे जे आपण आश्चर्य लोकांचे जे दुर्गुण बघतो आहे ते दुर्गुण आपल्यामध्ये येणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. अलग लक्षात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, मी संपन्न आणि कुलीन, माझ्यासारखा आहे कोण. मी यज्ञ करीन, दान करीन, चैन करीन, अशा आज्ञांनी मोह पावलेले असतात. म्हणजे आसुरी लोक कशा असतात की त्यांना वाटतं आता काय करू आणि काय नको करू, माझ्याकडे इतका पैसा आलेला आहे, इतकी संपत्ती आलेली, मी संपन्न आहे, माझं कुल हे फार मोठं आहे आणि मी कसं मीच यज्ञ करीन आणि मी यज्ञाला बोललो तर तुम्हाला यायला लागेल, मी दान धर्म करील, मी चैन पण करील, अशा अज्ञानाने मोह पावलेल्या. आता इथे अज्ञानाने मोह पावलेले असं भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, यज्ञाने दान करणं तर चांगलंच असं पाहिजे. त्याचं उत्तर हे माऊली आपल्याला निरूपणामध्ये सांगतात. माऊली काय म्हणतात, हे जे आसुरी लोक आहेत ते असं म्हणतात, हे अहंकाराने म्हणतात. कळलं का? ते काय म्हणतात त्या आसुरी लोक, ते म्हणतात की माझ्याजवळ असलेली अनुकूलता त्या कुबेराला ठाऊकच नाही. लक्ष्मीपती श्री विष्णू देखील माझी बरोबरी करू शकणार. ते कुबेर जो धनसंपत्तीचा राजा म्हटलं गेलं, त्याला पण माझ्याकडची संपत्ती पैसा माहिती नाही असा या लोकांना अहंकार आहे. कुबेर काय गोष्ट आहे म्हणा, माझ्यासारखा कोणीच नाही असा त्यांना अहंकार राहिला. आणि नंतर लक्ष्मीचा पती श्री विष्णू, त्याच्या पायाजवळ लक्ष्मी असं म्हणतात, लक्ष्मी त्याच्या पायाजवळ बसलेली श्री विष्णूंची सेवा करते, तो विष्णू देखील माझ्या समोर काही नाही इतका त्यांना अहंकार आलेला असतो असं इथे माऊली निरूपणामध्ये आपल्याला सांगतात. पुढे माऊली काय म्हणतात, माझ्या कुळाची, घराण्याची पावित्रता किंवा जातीचा गोताचा समुदाय आता ब्रह्मदेव देखील कमीच आहे. म्हणजे या आसुरी माणसाला असा अहंकार येतो, तुमचं माझं कुळ इतकं श्रेष्ठ आहे, माझी जात इतकी श्रेष्ठ आहे, माझा समाज इतका श्रेष्ठ आहे, ते ब्रह्मदेवाला काय विचारतात, त्याच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे. म्हणजे तो देवांपेक्षा स्वतःला मोठा समजायला लागतो. हे 3 देव सृष्टी चालवणे, निर्माण करणे, ते टिकवणे किंवा संहार करणे करतात, त्यांच्यापेक्षा देखील मी मोठा असं स्वतःला तो समजायला लागतो. ब्रह्म आदी ईश्वर आपल्या नावाने मिळतात, ते कोणीही माझी बरोबरी करणार नाही. ब्रह्म, परब्रह्म म्हणून ज्याला म्हटलं, जे ईश्वर जे आहेत सगळ्या प्रकारचे देव देवतात आहे, ते माझी पण बरोबरी करू शकणार नाही असा या माणसाला, आसुरी संपत्ती असलेल्या माणसाला अहंकार निर्माण झालेला असतो असं माऊली इथे सांगतात. ते म्हणतात पुढे माऊली, लुप्त झालेल्या जारण मारण प्रयोगांचा तर मी जीर्णोद्धार करेन,
शिवाय वर आणखीन परपीडक यशाची स्थापना करेल. लोक काय विचारतात, जो कोणी मला त्रास देईल त्याच्यावरती मी जारण मारण म्हणजे यंत्रतंत्र विद्येचा वापर करेन. जी विद्या लुप्त होत चालली तिथं मी वापर करेल, त्याला मी संपवून टाकेल. आणि मी कोणी मला काही करायला त्याला मी परपीडा देईन, पण यश हे माझंच असलं पाहिजे इतका त्यांना अहंकार राहिला. अहंकार वाईट आहे खरं, असा अहंकार गेला नाही पाहिजे. पुढे ते म्हणतात, जे लोक माझा महिमा गातील किंवा वर्णन करतील, आता सोंगे आणण्याने किंवा नाचन जे माझे कर्म करतील, ते ज्या गोष्टीची मागणी करतील त्या गोष्टी मी त्यांना देईन. म्हणजे जे लोक माझ्याबद्दल कौतुक करतील, माझी स्तुती करतील सगळ्यांना समोर, किंवा जे विविध प्रकारचे सोंगबिंग आणून कलाकृतीत आपण माझी करमणूक करतील, माझे वाहवा करतील, त्या लोकांना मी मागेल ते देईन. ते मला प्रिय आहेत, त्यांना मी सगळं काही देईन. आणि पुढे ते म्हणतात, मादक खाद्यपेयांच्या सेवनाने, तरुण स्त्रियांच्या आलिंगनाने मी या त्रिगुणात आनंदमग्नमय होतो. आणि माझं कसं आहे, सगळ्या प्रकारचे मादक प्रिय, सगळ्या प्रकारचं रुचकर जेवण हे मी खाईन. आणि या जगामध्ये ज्या सुंदर स्त्री आहे त्या मलाच आलिंगन देतील, त्या इतरांच्या असता कामा नये, असं त्यांचं म्हणणं असतं. त्या त्रिगुणामध्ये म्हणजे पाताळ, पृथ्वी, स्वर्ग याच्यामध्ये माझ्यासारखा आनंदी कोणी नाही असा ते विचार करतात. इतका त्यांना अहंकार आलेला असतो. पुढे हा जो आसुरी माणूस असतो, आसुरी संपत्ती घेऊन आलेला माणूस असतो, त्याची विचारसरणी कशी असते की ब्रह्मादी ईश्वर आपल्या नावाने मिरवतात, ते कोणीही माझी बरोबरी करणार नाही. म्हणजे ईश्वर जे आहे सगळ्या प्रकारचे देवदेवता, मी त्यांच्यापेक्षा पण श्रेष्ठ झालेलं, ते पण माझी बरोबरी करू शकतात. पुढे तो म्हणतो, लुप्त झालेल्या जारण मारण प्रयोगांचा मी जीर्णोद्धार करेन, शिवाय परपीडिक यशाची मी स्थापना करेन. म्हणजे आपण पाहिलं होतं मला की नाही, धारण मारण म्हणजे काही तांत्रिक क्रिया असतात, त्या करून लोकांना पीडा देण्याची एक प्रकार असते यंत्रतंत्र करून, आणि ते मी करेन. आणि जो माझ्या वाटेमध्ये आडवा येईल त्याला मी त्रास देईल. खरं माणसाने त्या मार्गाला कधी जाऊ नये. पण दोन मार्ग सांगितले, एक डावा मार्ग, एक उजवा मार्ग. तसं दुसरा मार्ग आहे देश आपला भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, हे मार्ग श्रेष्ठ मार्ग आहे. या मार्गाने ईश्वरापर्यंत, तो दुसरा मार्ग त्या मार्गाने शक्यतो जाऊ नये माणसा. ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचा रस्ता कशाला विचारायचा, असे एक मन आहे. आपण त्या विचारच करू नये. पण तसेच देखील हे लोक विचार करतात असं इथे माऊलींना सांगायचं आहे. पुढे ते म्हणतात की जे लोक माझा महिमा गातील किंवा वर्णन करतील, अथवा सोंगे आणण्याने किंवा नाचण्याने जे माझे कर्म करतील, त्या गोष्टीची मागणी करतील, त्या गोष्टी मी त्यांना देईन. हे पण मला पाहिलं होतं आपण, की जे लोक माझं कौतुक करतील, मला हे करतील, त्यांना मी सगळं काही देईन. पुढे हा माणूस असा विचार करतो, मी सगळे खाद्यपदार्थ, सगळ्या गोष्टी माझ्याच करता ठेवल्या, त्या जगातल्या सुंदर स्त्रिया पण माझ्याच करता ठेवलेल्या, आणि मी त्यांचा उपभोग घेईन, आणि या त्रिकोणामध्ये मी आनंदाने राहीन, असा तो उलटा सुलटा विचार करतो. अधिक काय वर्णन होते, आसुरी वृत्तीने वेडे झालेले लोक अनेक प्रकारचे मनोरथ करून जणू त्या आकाश पुष्पाचा अमर्याद वास घेण्याचा प्रयत्न करतात. तर माऊलींनी काय म्हटलंय की आसुरी प्रवृत्तीचे जे लोक ते वेडे आहेत, त्यांना असं वाटतं की आकाशामध्ये फूल आहे आणि त्या आकाश पुष्पाच्या फुलाचं, आता आकाश इतका अथांग आहे, इतका अथांग आहे, ते मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की ते अथांग आहे आकाश. पृथ्वी कशी स्वतःभोवती फिरते, मग सूर्याभोवती फिरते, आणि तो सूर्य किती वेगाने ती मिल्की गॅलक्सी तिच्या भोवती फिरतो, ती मिल्की गॅलक्सी अजून कोणाभोवतरी फिरते, परमेश्वर. अशा असंख्य असंख्य गंगा आहेत. आणि हे म्हणतात की त्या आकाशामध्ये पुष्प त्याचा वास मीच घेईन. आता हे शक्य आहे का? हे माऊलींनी टोकाची उपमा दिलेली. आणि मी पाहिलंय हे जीवनामध्ये, तुम्ही पण पाहिलं असेल, त्याचा अहंकार असलेली खूप लोक या जगामध्ये असतात. हा अहंकार, ही आसुरी वृत्ती आपल्यामध्ये येणार नाही आणि आपण त्याच्यापासून लांब राहू असा आपण प्रयत्न केला पाहिजे. याच्याकरता एकच उपाय म्हणजे काय, सत्संग केला पाहिजे. आपण सत्संगामध्ये राहिलं पाहिजे. चांगल्या गोष्टी, चांगले वाक्य आपल्या कानी पडले पाहिजे. ते केल्यानेच जीवनात बदल होतो, अन्यथा जीवनात बदल होत नाही. कारण आपण सत्संग करणार 15 मिनिटं, व्हॉट्सअपवर तास वेळ घालवणार, 2 तास, सकाळी 2 तास, रात्री 2 तास, पण तिकडे वाईट साईट ऐकणार. सत्संग जेवढा जास्त होईल तेवढा चांगला आहे, हे त्याचा अर्थ आहे.
पुढे ते काय म्हणतात माऊली पुढच्या श्लोकांमध्ये 16व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण पहिल्यांदा कृष्णाला आपलं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असं सांगतात, अनेक प्रकारच्या कल्पनांनी भ्रांत झालेले, मोहजाळ्यात सापडलेले, विषय भोगात गढून गेलेले आसुरी लोक घाणेरड्या नरकात पडतात. म्हणजे या लोकांचं काय होतं, इतके विषय भोग त्यांना पाहिजे असतात, इतक्या चिंता काय काय सूत्राला लावून घेतात हे लोक, आणि अनेक प्रकारच्या भ्रांती यांच्या मनामध्ये असतात. असे मोहात पडलेले लोक शेवटी नरकामध्ये जातात, हे अर्जुना तू लक्षात दे. त्यामुळे या विषयामध्ये जाऊ नको, विषय वासनांच्या पाठीमागे जाऊ नको, नाही तर माणूस नरकामध्ये पडतो, हे तू लक्षामध्ये घे. आता हा जो श्लोक जो आहे त्या श्लोकाच्या माऊलींनी विस्तृत वर्णन केलेलं आहे. ते विस्तृत वर्णन का करतात त्या वाईट गोष्टींचं, की त्या एकदा कळाल्या म्हणजे आपण त्या बाजूला जाणार नाही. अलग लक्षात, त्या कळाल्या की आपण त्या बाजूला जाणार नाही. तर माऊली सांगतात याचं निरूपण करताना, जसं तापाच्या भरात रोगी काहीतरी बरळतो, तसेच संकल्पाच्या लहरीत काहीतरी निरर्थक पडतात. यांच्या ठिकाणी अज्ञानाची धूळ फार माजल्यामुळे आशेच्या वावटळीत सापडून वासनेच्या अंतराळात गरगर गिरक्या खावला. मी माऊली काय म्हणतात की एखादा माणूस जर तापाने आजारी असेल तर तुम्ही पाहिलं असेल की जो माणूस तापाने आजारी असतो त्या माणसाचं काय होतं की तो काहीतरी बरळायला लागतो, काय काय बोलतो, मी हे करेन ते करेन. त्या बोलण्याला काय अर्थ असतो का? ताप गेल्यानंतर काय होतो, पण तो नेहमीच्याच मार्गाला लागतो. त्या बोलण्याला काय, तसं हे जे लोक असतात हे चुकीचे संकल्प करतात. ही गोष्ट खरी की संकल्पाने गोष्टी सिद्धीला असतात, पण सगळे वाईट संकल्प करतात, वाईट मनोरथ असतात, असे लोक असतात आणि यांच्या बोलण्याला काही अर्थ नसतो. परत त्यांच्याकडे काय असतं, माऊली म्हणतात त्यांच्याकडे अज्ञानाची धूळ फार साचलेली आहे. जसं एखाद्या गोष्टीवर धूळ साचली असते तर आतली खरी गोष्ट दिसते का? आपल्याला नाही दिसत. धूळ साचल्यावरती धूळ साफ केल्यानंतर आतली गोष्ट दिसते की नाही आपल्याला. तर अज्ञानाची धूळच जर एखाद्याच्या मनावर साचली असेल तर त्याला खरं सत्य काय कळणार आहे. आणि मग असे अज्ञानाची धूळ साचल्यामुळे हे लोक माजतात आणि माजल्यामुळे आशेच्या वावटळीत सापडतात. वेगवेगळ्या आशा मनामध्ये ठेवतात, नको त्या आशा ठेवतात आणि वासनेच्या अंतराळामध्ये गरगर फिरतात. वासना जी वाईट वासनेच्या अंतराळात लोक गरगर फिरतात. माणसाने सावध राहायला पाहिजे. चुकीच्या वासनांच्या चुकीच्या गोष्टींच्या आहारी आपण जायला नाही पाहिजे, असं इथे माऊली सांगतात. पुढे ते म्हणतात, जसे आषाढ महिन्यातील ढगांना गंती नसते व सागरातील लाटांना खंड पडत नाही, त्याप्रमाणे असुर पुरुष मनात असंख्य कामनांचे मनोरथ बाळगतात. तर माऊली अजून काही उदाहरणं देतात. ते म्हणतात, तुम्ही जर आषाढ महिना तो सध्या चालूच आहे आता, म्हणजे पावसाळ्याचे दिवस चालू आहे, तर या पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं की ढगामध्ये काळ्या मेघांची भरपूर गर्दी झालेली आहे. काही ढग पुढे वाहून जातात, दुसऱ्या शहरात पाऊस पडता, काही आपल्या इथे पाऊस पडतो. ढगांची काही कमतरता नसते. तर किंवा जसं सागरामध्ये लाटा इतक्या असतात, इतक्या लाटा असतात की माणूस मोजू शकत नाही सागरामध्ये लाटा. तसं या माणसांचे मनोरथ इतके असतात, एका पाठोपाठ इतके मनोरथ करतात ते, त्या मनोरथांना काही गिनतीच नसते, असंख्य मनोरथ करतात. खरं माणसाने काय करायला पाहिजे, माऊलींना काय सांगायचं याच्यामध्ये, की माऊली सांगतात की नाही तुम्ही ठरवा दिवसभराचं काय काम ते लिहून काढा. जी काय तुमची 10, 12, 15 काम असेल, एक काम करत असताना त्या कामाचा संकल्प करा, त्या कामावरती फोकस करा. फोकस करून ते काम पूर्ण कौशल्याने ते काम तुम्ही पूर्ण करा. म्हणजे ते काम पूर्ण, ते संपलं की मग दुसरं काम हातात घ्या, ते कौशल्याने करा. मग तिसरं काम हातात घ्या. तर पहिलं काम करत असताना दुसऱ्याचे मनोरथ बांधाल, दुसऱ्यावर तिसऱ्याचे बांधाल, या कामावर लक्ष राहील का तुमचं? लक्ष राहणार नाही. एक छोटीशी घडलेली घटना सांगतो तुम्हाला. छोटीशी गोष्ट आहे. त्या कार्यालयामध्ये मी एकदा गेलो होतो. तिथे माझं काम होतं आणि ज्या अधिकाऱ्याकडे माझं काम होतं, क्लरिकलच्या थोडा वरच्या ग्रेडचा तो अधिकारी होता आणि माझ्यासारखं त्याच्याकडे काम असलेल्या असंख्य लोकांचं काम होतं. वेगवेगळ्या शहरातून बरेच लोक आले, त्याच्या भोवतीबाला ते गोतवाळा झालेला होता. असं मी त्यांना भेटलो. ते म्हणाले, बघा त्यांना 8-10 लोक आलेले आहेत म्हणाले, त्यांचं काम मी घेतो, मग तुमचं काम करतो म्हणे. बरं म्हटलं, काही हरकत. तर त्यांनी ज्याचं काम हातात होतं त्यांना प्रश्न विचारले, त्यांची फाईल काढली, त्याच्या हाताच्या मुलाला सांगितलं त्यांचं काम करून पुढच्याचं काम. आपल्या कामामध्ये अतिशय मग्न होता. स्थिर बुद्धीने अतिशय चांगल्या शांतपणे तो काम करत. मध्येच कोणी त्याला सांगायचं, थांबा, त्यांच्यानंतर मी तुमचं काम.
मग त्याचं केलं, मग तिसरं. असं करता करता जेवणाची वेळ झाली. माझ्यावर अजून काही माझ्या ओळखीचे लोक ते मला म्हणाले, बघा साहेब, जेवणाची वेळ झाली आहे, तुम्ही आमच्या कंपनीच्या बोर्डरूम मध्ये बसता का, तुमच्याकडे जेवण मागून देतो. मी म्हटलं, अरे बापरे, तर फारच पाहुणचार आणि शाही थाट आहे यांच्याकडे. पण त्याची कामाची पद्धत मला फार आवडली. त्याने आमच्याकरता जेवण मागवलं, आम्ही जेवण केलं, परत आलो. आमच्या पुढे 2-3 लोकांची त्यांनी कामं केली, जे आमच्या अगोदर आहेत. आणि मग आमच्या आल्यावर आमच्या. पण त्याचं मन अतिशय शांत होतं, स्थिर होतं. कुठली चलबिचल नाही, काही नाही, काही नाही. म्हटलं की ती छान गोष्टी शिकायला मिळाली या माणसाकडून. ती 2007 मधली गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. 19 वर्ष. पण शिकण्यासारखी गोष्ट नाही. तर आपण म्हणत हे गडबड गोंधळ करायचं, कामच उशिरा सुरू करायचं आणि परत गडबड गोंधळ करून घ्यायचा, त्याला काय अर्थ असतो का? नाही. काम वेळेवर सुरू करा, शांत चित्ताने एक एक काम पार पाडा. नुसते मनोरथाचा काय उपयोग आहे? आता तिथे ज्या आसुरी लोकांबद्दल माऊली बोलतायत, त्या लोकांचे मनोरथ देखील वाईट असतात. अलग लक्षात, हेच पण त्यांना इथे सांगायचं आहे. पुढे माऊली काय म्हणतात ते बघूया. म्हणजे असंख्य मनोरथ असणं हे काही चांगलं नाहीये. मग त्यांच्या कामनारूपी वेलीचे फाटे मनात पसरल्यावर काट्याने कमळे ओरबडल्याचं जसे फाटून जातात, तशा त्या मनोरथ रूपी वेली तुटून जातात. त्यांचे मनोरथ विलय पावतात. ते इतके मनोरथ असतात त्यांच्या मनामध्ये, त्या वेली मनामध्ये पसरतात आणि मग त्याचे काटे त्यांच्या मनोरथांना फाडून टाकतात आणि त्याची कामं होत नाही. हे काय होतं, जसं एखादं कमळाचं फूल येतं तलावामध्ये, किती नाजूक असतं. त्याच्यावर काट्याची वेळ आली, काटेमुळे तर ते फूल जसं तुटलं जातं, त्याच्या पाकळ्या तुटल्या जातात, तसं याची मनोरथ भंग पावतात. तर असंख्य मनोरथाचा काही उपयोग नाही माऊली सांगतात. माऊली एक प्रकारे इथे आपल्याला दैनंदिन जीवनातलं मॅनेजमेंट सांगतात, असं समजायला काही हरकत नाही. पुढे ते म्हणतात, हे पाषाणावर आपटलेले भांडे जसे फुटते, त्याप्रमाणे त्यांच्या मनोरथांचा मनात चक्काचूर होतो. तर याच्यामध्ये अशी कल्पना केलेली की मातीचं भांडं आहे आणि ते जर पाषाणावर आपटलं तर ते फुटणार की नाही. तसे यांचे मनोरथ जे आहेत ते देखील फुटतात आणि यांच्या मनोरथांना काही अर्थ राहत नाही, असं इथे माऊली आपल्याला सांगताय. पुढे ते म्हणतात, रात्र वाढू लागतात, अंधकारही वाढू लागतो, त्याप्रमाणे आसुरी लोकांच्या मनात मोह वाढू लागतो. मोह, अनेक वासना, कल्पना, मनोरथ, चिंता, अविवेक इत्यादी आकाराने जसं उंच वाढतो तसं विषयातही वाढवा. जिथे विषय तेथे पाचकाल असतात. आता माऊली प्रॅक्टिकल गोष्ट सांगतात, जी त्यांनी 700 वर्षापूर्वी सांगितली ती आजही लागतात. सगळ्यांनी शांत चित्ताने ऐका. आपलं लक्ष नसेल तर लक्ष देऊन ऐका, असं मी तुम्हाला सांगतो. माऊली काय सांगतात की रात्र जशी वाढायला लागते, ते वाढलेल्या रात्रीमध्ये काय होतं की वाढलेल्या रात्रीमध्ये जसा अंधकार वाढायला लागतो रात्रीमध्ये, तसं त्याप्रमाणे आसुरी लोकांच्या मनामध्ये पाप, वाईट गोष्टी करणं, वाईट गोष्टींकडे लक्ष देणं, मनात वेगवेगळ्या प्रकारचे मोह, इतर प्रकारच्या वासना या निर्माण होतात आणि ते नको ते चुकीच्या गोष्टी करतात रात्रीच्या वेळी. आणि जसं जसं या वासना वाढतात तसं तसं त्यांच्या अपेक्षा उंच वाढत जातात आणि अशा चुकीच्या वासना असेल तर तिथे काय होतं की पातकासारखी काम, ते वासना वाईट, तिथे काहीतरी पातक म्हणजे वाईट कर्म होणार. पातक म्हणजे काय, वाईट कर्म होणार, असं इथे माऊली सांगतात. तर रात्रीच्या वेळी आपण लवकर झोपायला पाहिजे. अलीकडे लोक लवकर झोपत नाही, पण लवकर झोपायला पाहिजे. सकाळी पहाटे उठून ध्यान साधना करायला पाहिजे आणि मनात येणाऱ्या चुकीच्या विषयांना, विचारांना आवर घालायला पाहिजे. हे याच्यामध्ये शिकण्याचं. त्याची तरुण पिढी जर आपण पाहिली तर रात्री फारच जागते, आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल. पुढे माऊली म्हणतात, आपल्या पापाच्या बळे जो जो हे जन्मामागून जन्म घेतात तो ते जिवंतपणेच नरकाला जातात. कारण कारण पापे वाढल्याने त्यांना जन्म घ्यावाच लागतो. असे खूप पाप केल्यानंतर यांना अनेक जन्म घ्यायला लागतात आणि पापामुळे, सततच्या पापामुळे यांना शेवटी नरकात जायला लागतं, असं माऊली सांगतात. त्यांना जन्म घेण्याशिवाय पर्याय राहत, मोक्ष तर फार लांबची गोष्ट या लोकांनी करतात, असं माऊली इथे सांगतात. पुढे माऊली म्हणतात, हे सुमती, धर्म आणि मोक्ष यांचे ज्ञान असलेले आहे. या आसुरी लोक मरते वेळी देखील वाईट वासनांचे पालन करतात. ते मरणोत्तर परलोकातील नरकाच्या स्थानाला राहाव्यास जातात. आता ते थोडं अर्जुन असं अतिशय शांत चित्ताने ऐकतोय आणि भगवान श्रीकृष्ण बोलताय. मग माऊली त्याला उपमा देतात. ते काय म्हणतात, सुमती,
हे सुमती. म्हणजे अर्जुना म्हणतात सुमती म्हणजे ज्याची मती चांगली, जो ज्याला मोक्ष या विषयाचा नाही, अशा अर्जुन तुला मी काय सांगतो ते आहे. हे जे आसुरी लोक आहे, मरण ज्यावेळी येतं त्यावेळी देखील यांच्या मनामध्ये वाईट वासना असतो, त्यांना सद्बुद्धी झालेली नसते आणि त्यामुळे मरणानंतर हे लोक परलोक जो आहे, तिथे स्वर्ग आहे, नरक आहे, पृथ्वीपेक्षा वेगळे दोन लोक तिथे नरकालाच जातात. हे तू लक्षामध्ये घे. तर तिथे तलवारी सारख्या जात्या पात्या किंवा पाने आहेत अशी झाडे असतात, शहराच्या निकरचे डोंगर असतात, तिथे तापलेल्या तेलाचे सागर असतात. या नरकामध्ये काय आहेत माऊली सांगतात, तिथे जी झाडं आहेत त्या झाडांना जी पानं आहेत ती पानं म्हणजे तलवारीचं पातच जण, म्हणजे त्याला स्पर्श झाला तरी शरीर कापलं जाईल अशी तिथे पाती असतात. उकळत्या तेलाच्या कढया असतात आणि तापलेले तेलाचे सागर असतात. डोंगर जे तिथे ते लाल लाल निखाऱ्याचे डोंगर असतात, ते ओलांडायला लागतात. म्हणजे माणसाला प्रचंड यातना होतात. जसं जसं पापकर्म वाढतं तसं त्याला यातना होतात. असा जो पुण्यकर्म करतो तो स्वर्गात जातो, पुण्य संपलं की खाली येऊन ते परत भोगतो, परत मोक्षाची वाटचाल करतो. पण हे चक्र जे आहे हे सातत्याने चालू राहत असतं, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, चांगल्या मार्गावरती सातत्याने चाललं पाहिजे. पुढे काय म्हणतात माऊली, येथे यातनांची मंदिळे असते तेथे यमाची जाचणी नित्य नवी आहे. अशा त्या भयंकर नरक लोकात पडतात. जेवढे आपण यातना देऊ इतरांना आणि यातना गोळा करून लोकांना यातना देऊ, तिथे काय यमाची जाचणी म्हणजे काय, यमाने त्याच्याकरता लोक ठेवलेलेच आहे. असा माणूस नरकात जाणारच जाणार आहे. त्यामुळे कर्म हे तर चांगलं पाहिजे. कर्म चांगलं असेल तर जीवन चांगलं आहे, हे याच्यामध्ये आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पुढे ते म्हणतात, असे जे नरकाचे निवडक भागीदार जन्माला आले ते पूर्णपणे अधिकच, पण ते देखील भ्रमिष्ठ होऊन यज्ञ करण्याकडे प्रवृत्त होतात. हे जे असे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत हे काय करतात, या लोकांच्या मनामध्ये विचार येतो की मी आता यज्ञ करेन. ते यज्ञ करणं चांगलं, पण यांची यज्ञ करण्याची पद्धत फार निराळी आहे. त्याबद्दल माऊली काय सांगतात ते पाहूया. वास्तविक पाहता हे अर्जुना, यज्ञाचे व्रत, यज्ञाची विधिव्रते जशी असायची असतात तशीच असतात, परंतु असुर एखाद्या त्या विधिविधानांना व्यर्थ फोल करून टाकतात. आपल्या प्रियकराचे महत्व आपणास चिटकवून घेऊन वेश्या किंवा जारणी स्त्रिया ज्याप्रमाणे सौभाग्याने स्वतः संतोषित करतात, विकतच्या सौभाग्यात आनंद मानतात, तसे असुरी लोक यज्ञ यागाच्या आचरणाने खोटा मोठेपणा उपभोगतात. आता माऊलींना काय सांगायचं आहे, माऊली काय म्हणतात की जे आसुरी लोकांना यज्ञाचं आयोजन करतात, मोठमोठे यज्ञ करतात आणि यज्ञ ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे, जो शास्त्राने सांगितलेलं आहे की सगळ्या वस्तू शुद्ध असल्या पाहिजे, उच्चार मंत्रांचे शुद्ध असले पाहिजे, शुद्ध अंतःकरण असले ब्राह्मण तिथे असले पाहिजे, तो यज्ञ करणारा माणूस आहे तो त्याच्या आत्तेकीय या सगळ्यांनी शुद्ध भाव घेऊन यज्ञ केला पाहिजे आणि तो यज्ञ केल्यानंतर ते कर्म हे परमेश्वराला अर्पण केलं पाहिजे. तू करून घेतला यज्ञ असा भाव ठेवला पाहिजे. पण हे लोक काय करतात, असुर लोक तसं न करता ते यज्ञ आपला मोठेपणा मिरवण्याकरता करतात. बघा मी किती मोठा यज्ञ केलाय, माझ्या यज्ञामध्ये तुम्ही या, मला आहेर द्या, माझा उदो उदो करा, मला हे करा आणि मला प्रसिद्धी मिळवून द्या, म्हणून त्यांचे यज्ञ असतात. असं इथे माऊलींना सांगायचं. म्हणजे हे लोक कशा असतात ते सांगतात. जशी एखादी वेश्या असते किंवा जाहिनी स्त्री असते, त्या वेश्येला तसं समाजामध्ये आधार राहिलेला नसतो तिच्या वाईट कर्मामुळे. ते वेश्या काय करते, तिच्यावर एखादा माणूस जर प्रेम करायला लागला तर त्याच्या नावाने त्या कुंकू लावतात. आता असा जो माणूस असतो वेश्येबरोबर राहणारा, तो काय सदा सर्व काळ वेश्येबरोबर राहू शकतो, पण वेश्येला काय वाटतं की माझं सौभाग्य तेच आहे. माऊली म्हणतात की ते विकतचं सौभाग्य, ते काही कामाचं नाही. अशा सौभाग्यात आनंद मानतात त्याला काय अर्थ आहे. पण आसुरी लोक अशा प्रकारचा आनंद मानतात आणि खोटेपणा मिळवतात. त्यामुळे आसुरी लोकांच्या ज्या वृत्ती आहेत त्या आपण जीवनामध्ये आपल्या येता कामाने असा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच आपण सत्संगात राहायला पाहिजे, साधनेत राहायला पाहिजे, चांगल्या कर्मात राहायला पाहिजे, असं इथे माऊलींना आपल्याला सांगायचं आहे. अशा रीतीने आपला हा 16व्या अध्यायातला 16वा श्लोक आता संपलेला आहे. आपण असं करूया, इथे थांबूया, प्रसादान घेऊ, तुमच्या अनुभव शंका याच्यावरती आपण चर्चा करू. आपण सर्वजण आज आलात
आणि मागच्या सोमवारी आणि या सोमवारी पण प्रवचन झालं आहे की ज्ञानेश्वर माऊलींची म्हणजेच भगवान श्रीकृष्णांची आपल्यावरती खरं म्हणजे परम परम कृपा आहे की त्यांच्या कृपेमुळे त्यांनी आपल्यावर कृपा केल्यामुळे त्यांच्या प्रेमामुळे आपण अशा सत्संगाला बसतोय, सत्संगाचा अर्थ आपल्याला समजतो आहे. आणि खरे तर याचे करता करविता तेच आहे त्या तुमच्या हृदयातल्या, माझ्या हृदयातल्या श्रीकृष्णांना आणि माऊलींना मी वंदन करतो. आणि आजचं हे प्रवचन संपलं असं मी तुम्हाला सांगतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री गुरुदेव भगवान संपूर्णानंद. जय हो. जय श्री